नमस्कार, मी हाऊसवाईफ जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत वेळेचे नियोजन कसे करावे। वेळेच्या योग्य नियोजनाकरता फॉलो करा या टिप्स। तर अनेक लोकांसाठी दिवसातील 24 तास कमी पडतात। त्यांचे खूप कामं पूर्ण होत नाहीत, मग ते घरचे असो वा ऑफिसचे। तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर याचे कारण आहे तुम्ही योग्य वेळेचे नियोजन करत नाहीत। तर तुम्ही वेळेचा योग्य वापर केला नाही तर तुमचे एकही काम तुम्हाला हवे असणाऱ्या वेळेत पूर्ण होणार नाही। तर चला पाहूया आपण की कोणते कोणते आहेत ते नियम। तर 1, जेव्हा तुम्हाला वेळेचे महत्त्व कळेल तेव्हा वेळ वाया घालवणे थांबवा आणि तुमचे ध्येय पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करा। 2, तुमचे वेळेचे नियोजन चांगले असेल तर कमी वेळेत जास्त काम करता येते। अशा प्रकारे तुम्हाला आनंद घेण्यासाठी देखील पूर्ण वेळ मिळेल। प्रत्येक कामासाठी एक वेळ निश्चित करा आणि त्याचप्रमाणे कामं करा। 3, प्रत्येक कामासाठी वेळ ठरवून दिल्यावर अडचणीही येत नाहीत आणि कामही पटापट होतात। तर 4, वेळेच्या योग्य नियोजनामुळे तुमचे काम लवकर पूर्ण होते आणि तुम्हाला स्वतःसाठी अधिक मोकळा वेळ मिळतो। तर 5, जर तुम्ही वेळेचे नियोजन शिकलात तर तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढतो। 6, जेव्हा तुम्ही तुमच्या कामाची आधीच वेळेच्या आधी योजना करता तेव्हा तुम्ही नक्कीच चांगले निर्णय घेऊ शकाल आणि तुमचे काम अधिक चांगले होऊ शकेल। तर 7, जेव्हा तुमच्याकडे बरीच कामे असतात पण कोणते काम कुठे आणि कसे करावे हे माहीत नसते तेव्हा तणाव आणि चिंता वाढते। कामाची यादी तयार केल्यास आणि आपल्या कामांना प्राधान्य दिल्यास आणि ते वेळेवर पूर्ण करण्याची योजना तयार केल्यास सर्व कामं लगेच होतात। तर 8, तुम्ही तुमच्या कामाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे। 9, तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा। 10, प्रत्येक काम आजच पूर्ण करण्याची सवय लावा। 11, रोजच्या जीवनात मोबाईलचा वापर करणे कमी करा। कामाव्यतिरिक्त मोबाईल वापरू नका। 12, एका कार्यानंतर लगेच दुसरे कार्य करू नका। स्वतःलाही काही वेळ विश्रांतीसाठी द्या आणि पुढील कार्य अधिक प्रेरणा घेऊन सुरू करा। 13, आपला दिवस थोडा लवकर सुरू करणे नेहमीच चांगले असते जेणेकरून आपल्याकडे सर्व प्रकारच्या कामाकरता योग्य वेळ असेल। याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या झोपेमध्ये तडजोड केली पाहिजे। आपल्यासाठी दररोज 7 ते 8 तास झोप घेणे महत्त्वाचे आहे। 14, दररोज आपला वेळ कुठे कुठे वाया जातो याची एक यादी बनवा। या यादीतील कोणकोणत्या बाबीवरील वेळ कमी करता येईल याचा विचार करा। तर 15, उद्या काय करायचे आहे याचा टाइमटेबल आजच बनवा आणि उद्या सकाळपासून उठल्या उठल्या या वेळापत्रकाप्रमाणे कामाला लागा। 16, प्रत्येक काम दिलेल्या किंवा नियोजित वेळेवर करा। वेळेवर नाही झाले तर अतिरिक्त ताण येऊ शकतो। वेळेवर नाही झाले तर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि पुढील कामे होत नाहीत। विनाकारण विचार करण्यात आणि ताणतणावात वेळ वाया जातो।
17 कोणत्याही गोष्टींची वाट बघण्यात वेळ घालवू नका. 18 व्यक्तिगत कामाचे वेळ नियोजन करताना पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रथम, दैनंदिन कामाची सूची किंवा शेड्यूल तयार करा. या सूचीप्रमाणेच काम करा व त्याचे काटेकोरपणे पालन करा. 19 दररोज झोपेतून उठल्यावर दिवसभराच्या कामाचे नियोजन करावे व रात्री झोपण्यापूर्वी त्यापैकी कोणकोणती कामे केली त्याचा आढावा घ्यावा. 20 सर्वात अगोदर आपला जो निकामी वेळ आहे तो लिहून काढावा. उदाहरणार्थ, आपली झोप, जेवण, स्नान इत्यादी. जास्तीत जास्त हे सगळं 12 तास भरेल. मग उरलेला जो 12 तासांचा वेळ आहे तो आपल्या उपयुक्त कामांना द्यावा. म्हणजे जर तुम्ही विद्यार्थी आहात तर तुमचा हा 12 तासांचा वेळ अभ्यासाला द्यावा किंवा अभ्यासाला असावा. 21 आणि सर्वात शेवटी एक गोष्ट करावी. आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींची एक यादी तयार करावी. क्रमवार यादी. जी गोष्ट सर्वात महत्त्वाची ती पहिल्या क्रमांकाला, नंतर दुसरी, याप्रमाणे जी गोष्ट सर्वात महत्त्वाची तिला आपल्या दिवसाचा जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करावा आणि की सर्वात कमी महत्त्वाची तिला कमीत कमी वेळ द्यावा. यामुळे 2 गोष्टी साध्य होतील. पहिली ही की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय महत्त्वाचं आहे ते कळेल आणि दुसरी ही की तुम्ही तुमच्या वेळेचा चांगल्या अर्थाने उपयोग करू शकाल. 22 जर आपण सर्वच कामांना सारखेच महत्त्व दिले तर एकही काम आपल्याकडून पूर्ण होणार नाही. सगळी कामे अर्धवट राहू शकतात. म्हणून अगोदर आपण स्वतःच कामाची त्यांच्या महत्त्वानुसार विभागणी करावी. तर 23 काम करताना दबाव आणि तणाव नाहीसा होऊन आनंद आणि प्रसन्नतेचा अनुभव तुम्ही करू लागाल. जितके वेळेचे व्यवस्थापन उत्तम सुसूत्र राहील तेवढा तुमच्या आत दडलेला कार्यक्षमतेचा प्रवाह मोकळा होईल. सफलता आपल्या आवाक्यात असल्याची अनुभव सिद्ध जाणीव होईल. तर हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आज मी तुम्हाला घेऊन आलेले व्हिडिओमधून वेळेचे महत्त्व किंवा कोणत्या वेळेत कोणती कामे केली पाहिजेत, तर ह्या खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेले मी साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, त्यांच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा. म्हणजे माझ्या असे नवीन प्रकारचे व्हिडिओ आले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप सारे धन्यवाद.